चंद्र सारखे होते दोघांच्या पत्रिकेमध्ये. त्याच्यामुळे 1998ला जेव्हा माझ्याकडे आले होते, ते नेहमीच यायचे डोंबिवलीला, त्यावेळेला त्यांनी मला स्वतःच्या ह्याच्यातलं कलेक्शन बदलं, मी ते आजही ठेवलेलं आहे पोवळं, म्हणून आपण स्मृती म्हणून बोलतोय म्हणून मी ते सोबत घेऊन आलोय. ज्योतिष परिषदेमध्ये सर अध्यक्ष आणि मी सेक्रेटरी अशा याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 5 ते 6 वर्ष महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचं हे होतं. आणि जेव्हा वेगवेगळ्या सभा व्हायच्या, चर्चा व्हायची, वादविवाद व्हायचे, आणि मला आठवत आहे की सर जोशी मॅडमनाही आठवत असेल की सरांनी किमान 3 ते 4 वेळा याच्यात सांगितलं होतं की माझ्या सेक्रेटरीवर माझा पूर्ण भरोसा आहे, तो जे करेल ते योग्यच करेल. ती एक आठवण त्यांची. त्याच्यामुळे एक शिक्षक आणि विद्यार्थी म्हणून जे नातं होतं, तर त्यावेळेला वास्तूचे वर्ग मुंबई विभागात चालायचे नाही. त्याच्यामुळे वास्तू डिप्लोमा ही परीक्षा मी औरंगाबादच्या ह्याच्या केंद्रावरून दिलेली होती. आणि ती परीक्षा देण्यासाठी आणि सरांचं मार्गदर्शन घेण्यासाठी परीक्षेच्या आधी 2 दिवस मी आलो होतो. आणि मला हे सांगतानाही भरून येत आहे की देवगिरी एक्सप्रेस सकाळी 4:30 वाजता येते मला वाटतं इथे, आणि सर सकाळी 4:30 वाजता, त्यांच्यात आणि माझ्यात जवळजवळ 20 ते 22 वर्षाचं अंतर आहे. सकाळी 4:30 वाजता सर मला देवगिरी एक्सप्रेसला औरंगाबाद स्टेशनला घ्यायला आलेले होते. तेव्हाही मी त्यांना म्हटलं होतं की आपण सर नका एवढं हे करू. नाही, तुम्ही आमच्या इथे आलायस ना तू, तर आता मी ठरवणार आहे तुझं हे काय करायचं ते. आणि मग तिथून घेऊन हॉटेलमध्ये हे करून आणि तिथे हॉटेलवाल्याला त्यांनी हे सांगितलं की हा माझा पाहुणा आहे, याच्याकडनं काहीही तू घ्यायचं नाही, जे काय घ्यायचं द्यायचं ते मी देणार आहे. तर एवढ्या वृद्ध आठवणी त्यांच्या आहेत. अतिशय दिलदार माणूस. 92 पासून मी परिषदेशी जोडलेला आहे. आत्तागायत परिषदेच्या कोणत्याही सदस्याने एक रकमी जेवढी देणगी दिली नसेल तेवढी देणगी सोलापूर अधिवेशनाच्या वेळेला मगिरवार सरांनी दिलेली होती. तेही हे लक्षात आहे. आणखीन एक छोटीशी आठवण त्यांची सांगतो आणि थांबतो. मॅडमनी सांगितलंय पात्र. आमची सुरुवात जी झाली 92 पासून आम्ही परिषदेमध्ये सोबत होतो. त्यावेळेला खूप सिनियर ते होते. नंतर शिक्षक सेक्रेटरी आणि चेअरमन हे नातं होतं. नंतर शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं होतं. आणि त्या नात्याचा शेवट मी आज मुद्दामून घेऊन आलोय की त्यांचं जे आर्ट ऑफ लिव्हिंगचं वास्तू सिम्प्लिफाईडचं जे आहे त्यांनी आवर्जून इथे लिहिलंय, परमस्नेही सुनील गैसा. हे परमस्नेही हा शब्द खरोखर खूप भेटणार आहे. आणि एवढ्या मोठ्या माणसाने एवढा स्नेह आपल्यावर दाखवावा, लोभ दाखवावा, याने खरोखर मी खूप भाग्यवान आहे. सरांसारखं आणखीनही खूप मोठ्या व्यक्तींचा हे लाभलं. पण आज आपल्या सरांची हे आहे तर खूप मोठा माणूस, दिलदार माणूस, आदर्श शिक्षक. परीक्षेच्या वेळेला किंवा जोशी मॅडमनी सकाळी सांगितलं तसं की अभ्यासासाठी हवी ती पुस्तकं माझ्याकडची घेऊन जातो. आणि आणखीन एक त्या परीक्षेच्या देणे सांगतो की 2 दिवस आधी मी यांच्या वर्गाला जॉईन झालो होतो. आणि अभ्यासाने असेल त्याच्यापेक्षा सरांच्या आशीर्वादामुळे औरंगाबाद केंद्रावरून ती जी परीक्षा झाली होती त्यावेळेला त्या परीक्षेमध्ये मी दुसरा आलो होतो. आणि नंतर त्याचं जेव्हा हे झालं होतं सादरीकरण, त्यावेळेला सर असं म्हणाले होते सगळ्या विद्यार्थ्यांना, मला कुठेही त्याच्यात मोठेपणा नाही, जो मोठेपणा आहे तो सरांचा आहे, की मी वर्षभर तुम्हाला शिकवतोय पण हा मुलगा 2 दिवस येऊन माझ्याकडे शिकून गेलाय आणि आपल्या तिथून मंडळातून दुसरा आलाय आपल्या केंद्रावरून. असं खूप मोठं व्यक्तिमत्वाची साथ जवळजवळ मला 20 वर्ष लाभली. ह्याच्यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. आणि केव्हाही वास्तूला जाताना किंवा वर्गावर शिकवताना त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे मी त्यांचा खूप ऋणी आहे. धन्यवाद. 20 वर्षांचा सहवास, खरंच भाग्यवंत आहात. म्हणजे मला असं वाटतं की कदाचित या मुलांच्या नंतर मला तेवढा सहवास मिळालाय. चित्राबाई मॅडम आमच्या आधारस्तंभ आहे. सत्कार, त्यांची मुलं लहान आहेत घरी. एक पुस्तक द्या त्यांना.
ठीक आहे. कंपास टाकली आहे ना प्रत्येक मेडल त्यांना. यानंतर कैलासवासी यशवंत मग्गीरवार सरांच्या स्मृतींना उजाळा देते ऍडव्होकेट मिलिंद चिंचोले. हॅलो, या सत्राचे अध्यक्ष श्री नंदकिशोर जकातदार आणि या अधिवेशनाकरता आवर्जून उपस्थित राहिलेले बंधू आणि भगिनी, मी सर्वप्रथम दोन व्यक्तींचे मनापासून आभार मानतो. पहिलं, गुरुश्री प्रिया मालवणकर यांचे आभार याच्याकरता मानायचे की मी सातत्याने जे अधिवेशन भरवतात त्यांच्याकडे मागणी करायचो की एखादं सेशन असं ठेवा की जे होऊन गेलेले ज्योतिषी आहेत त्यांच्या आठवणी जाग्या होतील, आपल्या गुरूंच्या बद्दल मोठे 2-3 ज्योतिषी जे आहेत ते बोलतील. आणि मला या अधिवेशनाकरता खास आनंद याच्याकरता होतो की मग्गीरवार सरांची आठवण आणि हे संबंध अधिवेशन त्यांच्या आठवणीच्या करता आपण एकत्र येऊन साजरं करत आहोत. दुसरं, महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष आमचे स्नेही चांदवडकर गुरुजी यांचे आभार मी याच्याकरता मानतो की एवढ्यात ज्योतिष परिषदेचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाच्या मध्ये संमेलन अध्यक्षांची भाषणं भाग 1 असं 81 ते 2006 मध्ये जे पुस्तक ज्योतिष परिषदेने काढलं ते प्रत्येक सहभागी व्यक्तीला त्यांनी दिलं. या पुस्तकामध्ये मग्गीरवार सरांनी जे भाषण केलेलं आहे 2006 साली पुणे अधिवेशनाच्या मध्ये, ते संबंध भाषण जे ते भाषण प्रसिद्ध केलेलं आहे. यातले काही अधिवेशनांना उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली आणि किंबहुना मग्गीरवार सर हे मला सर्वप्रथम 1983 साल त्यावेळेला नाशिकला जे अधिवेशन झालं जयंतराव साळगावकरांच्या अध्यक्षतेखाली, त्या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचं आणि त्यांच्याशी बोलण्याचं भाग्य मला मिळालं होतं. मग्गीरवार सर गेल्यानंतर 20 एप्रिलला ते गेले आणि 22 एप्रिलला शिक्षकांचे शिक्षक पंडित यन मग्गीरवार या नावाचा लेख जो आहे तो लेख नाशिकच्या आमच्या एका वर्तमानपत्रामध्ये मी लिहिला. ते वर्तमानपत्र देखील मी आता माझ्या बरोबर आणलेलं आहे. म्हणजे सरांचा सातत्याने संबंध जो आहे तो संबंध यानं त्या पद्धतीने हा आला. आणि 1980 सालापासून हे क्षेत्र मी जवळून पाहिलेलं आहे. 1980 साल मधल्या काळामध्ये माझ्या वकिलीच्या कारणाच्यामुळे मी थोडासा जरी प्रत्यक्ष कार्यक्रमांच्या मध्ये सहभागी नसलो तरी सुद्धा मी माझ्या स्वतःच्या करता आणि स्वतःचं ज्ञान वाढवण्याच्या करता मी सातत्याने या पुस्तकांचा फार मोठा संग्रह माझ्याकडे आहे. म्हणजे मी असा दावा करू शकतो की ज्योतिषामधलं कुंडली विज्ञान नावाचं नवाठे नावाचे जे ज्योतिषी जुने होते त्यांनी कुंडली विज्ञान नावाचं जे मासिक काढलं 120 वर्षापूर्वी, त्या मासिकाचे सेट माझ्याकडे. त्यामुळे ज्योतिष या विषयाचा सातत्याने मी अभ्यास करत होतो, जरी प्रत्यक्ष वकिलीच्या क्षेत्रामध्ये असलो तरी सुद्धा. आणि कोरोनाच्या काळाच्या मध्ये 50 ज्योतिषांच्या वरचं पुस्तक जे आहे ज्योतिष नभातील तारे, यामध्ये या सगळ्या गोष्टीच्या मध्ये येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे जकातदार सरांचे, नंदकिशोर जकातदारांचे वडील श्रीकृष्ण जकातदार, अशा काकू ज्या आहेत त्या पोस्टल ट्युशननी त्यांच्याकडे शिकल्या. आणि मी त्या आमच्या काकूंच्याकडे जायचो त्यावेळेला ते पोस्टल ट्युशनचे सगळे पेपर वगैरे पाहायचो. आणि मग 1980 साली ज्योतिर्विद्या संशोधन मंडळ जे नाशिकला सुरू झालं, त्या 80, 81, 82, 83 या काळाच्या मध्ये
मी ज्योतिषाची पदवी जी आहे ती पदवी घेतलेली होती. कोरोनाच्या मध्ये 50 ज्योतिषांच्या वरचं पुस्तक शंभा दीक्षितांच्या पासून सुरुवात केली आणि 1900च्या नंतर जे काही ज्योतिषी झाले त्याच्याबद्दलचं पुस्तक जे आहे ते पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. आधी दुसऱ्या पुस्तकाची तयारी चालू आहे. हे जे काही लेख मी लिहिलेला आहे या लेखाला महत्वाचं कारण अशा प्रकारच्या 30 लोकांचे लेख माझ्याकडे तयार आहे. मला इथे चंद्रकांत जोशी यांनी सुचवलं की त्याच्यामध्ये तुम्ही त्यांच्या पत्रिका सुद्धा द्या. आता दुसरा भाग मी जो काढणार आहे त्या दुसऱ्या भागाच्या मध्ये 30 जणांचे जे लेख माझ्याकडे तयार आहे त्याच्यामध्ये पत्रिका ज्या आहेत त्या पत्रिका मी मिळवतोय. सांगायचा मुद्दा असा की फार मोठं अशा प्रकारचं काम वास्तूच्या मध्ये सरांनी केलं आणि अशा व्यक्तीचा संबंध जो आहे तो 1983 पासून मी हे सगळं पाहत होतो आणि आला अशा प्रकारच्या दिलखुलास अशा प्रकारच्या शिक्षकाला आपण अनेक लोकांनी बोललेलं पाहिलं. दिलखुलास अशा प्रकारचा शिकवणारा आपल्या विद्यार्थ्यांना अतिशय काळजीपूर्वक अशा प्रकारचं त्याचं नर्सिंग करणारा अशा प्रकारचा जो शिक्षक आहे तो गेल्यामुळे नक्कीच आपल्या सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे. 1च वर्ष होतंय पण तरी सुद्धा आपण त्यांना भावपूर्ण अशा प्रकारची श्रद्धांजली आणि अभिवादन करूया. धन्यवाद. धन्यवाद सर. त्यानंतर अर्चना मेहकर यांना विनंती आहे त्यांनी कृपया यशवंत मग्गीरवार सरांच्या स्मृतींना अभिवादन करावं आणि त्यांना उजाळा द्यावा. ध्यानमूलं गुरोर्मूर्ती पूजामूलं गुरुर्पदम मंत्रमूलं गुरुर्वाक्यम मोक्षमूलं गुरुर्कृपा. निस्वार्थपणे ज्ञानदानाचा वसा घेऊन जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या या ज्ञानयोग्यास कैलासवासी मग्गीरवार सरांना मी शतशः नमन करते. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा निशुल्क वास्तू अधिवेशन ठेवण्याचा धाडस ज्यांनी केलं आणि ते यशस्वीपणे करून दाखवलं अशा उपास्य गुरु प्रियाताई मालवणकर यांचे पण मी धन्यवाद मानते. त्याशिवाय प्रामाणिकतेचा वसा घेऊन आणि मग्गीरवार सरांचा वारसा पुढे चालत नेणारे श्री अविनाश भाऊ आणि अभिजित भाऊ मग्गीरवार, त्यांना समर्थपणे साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी म्हणजे माझ्या दोन्ही वहिनी, त्यांची बहीण, संपूर्ण मग्गीरवार परिवार यांचे पण मी मनापासून आभार मानते. मला असं वाटते 1998 पासून ह्या परिवाराशी माझा ऋणानुबंध आहे. जसं मी लग्न होऊन आले 96 मध्ये तेव्हापासून या परिवाराशी ऋणानुबंध आणि त्याचा फक्त एकच दुवा आहे की मग्गीरवार सरांची बहीण ही आमच्या वाशीला आहे आणि म्हणून ते माझे मामा आहेत. ज्यांच्या नेतृत्वात मंदिर निर्माण आणि वास्तुशास्त्र हे इंटरनॅशनल अधिवेशन कंबोडिया येथे करण्याचा योग आला असे नरेंद्र उमरीकर. आदरणीय मग्गीरवार सरांसोबत म्हणजे सरांच्या शिष्या पण आहेत आणि त्या त्यांच्यासोबत ज्ञानदानाचंही काम करत होत्या. बोलायला लागल्यावर शब्दांचा धबधबा आणि संस्कृतचे श्लोक तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. आमच्या लाडक्या जोशी मॅडम ज्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा होत्या, तसेच व्यासपीठावर असणारे जकातदार सर की ज्यांना मला आठवते की शेगाव इथे जेव्हा कॉन्फरन्स झाली अगदी वेळेवर आम्हाला काही बोलायचं आहे यावर वेळेवर त्यांनी मला बोलण्याची संधी दिली आणि वास्तूवर मी बोलू शकले. अगदी वेळेवरही बोलण्याची संधी देणारे आणि ग्रामीण भागातल्या ज्योतिषांना संधी देणारे असे हे गुरु, त्यांना मी सलाम करते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मग्गीरवार सरांच्या प्रेमापोटी आलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ज्योतिष आणि वास्तू मंडळी, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय, ऋषी विश्वकर्मानंतर ज्यांचा उल्लेख वास्तू जगतात मोठ्या आदराने केला जातो. माझा डिप्लोमा ते PhD पर्यंतचा शैक्षणिक प्रवास तसेच मागील 25 वर्षापासून वास्तू व ज्योतिष क्षेत्रात केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही ज्यांच्या आशीर्वाद व मार्गदर्शनामुळे मी यशस्वीपणे कन्सल्टन्सी देऊ शकली असे माझे गुरु परम श्रद्धेय मग्गीरवार सर यांच्या स्मृतीस मी अभिवादन करते.
मगिलवार सर म्हणजे एक निस्वार्थ व्यक्तिमत्व, एक आदर्श गुरु, एक चालते बोलते ग्रंथालय, एक चालते बोलते विद्यापीठ, किती साऱ्या उपाधी द्याव्या असे हे व्यक्तिमत्व होते. सर्वांसाठीच वंदनीय असणारे मगिलवार सर मला गुरु म्हणून लाभले ही माझी अनेक जन्माची पुण्याई म्हणावी लागेल. आणि म्हणून जोशी मॅडम मला नेहमी म्हणतात की तुला ना सरांचा विशेष आशीर्वाद आहे आणि म्हणून तू एवढ्या कमी वेळात एवढं यश मिळवू शकली. आणि खरंच मॅडम माझ्यावर सरांचा खूप आशीर्वाद होता आणि मी त्यांना खूप सारे प्रश्न पण विचारत होते आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते मला नक्की हसत मुखाने देत होते. ते माझ्या वडिलांची आईची सगळ्यात भूमिका पार पाडत होते आणि तसं आमचं नातं मामा भाचीचं होतं. माझी ज्ञानलालसा आणि सरांचे हातचे राखून न ठेवण्याची शिकवण्याची पद्धत, त्यामुळे मी यशाचे उच्चांक गाठू शकले. त्यांच्यासोबत अनेक अधिवेशनाला मी सोबत होते. इंटरनॅशनल वास्तू परिषदेला पण मी ते अध्यक्ष पदावर असायचे आणि मी त्यांच्या सोबत असायचे. 2004 मध्ये, 8 मध्ये, 12 मध्ये मी स्वतः इंग्लिशमध्ये जेव्हा पेपर प्रेझेंटेशन केलं तर तेव्हा सुद्धा कौतुकाची थाप सरांची माझ्या पाठीवर नक्की होती. मला आठवते कविकुलगुरू संस्कृत विद्यापीठाचा जेव्हा पहिला डिप्लोमाचा कोर्स झाला वास्तू पदविकेचा, तर तेव्हा मी एक 13-14 दिवसाआधी सरांना फोन केला की मला हा कोर्स करायचा आहे. सर नियमाचे पक्के होते. ते म्हटले आता डेट गेली आहे आणि आता तू भरू शकत नाही. पण माझी पण जिद्द, मी रामटेकला जाऊन लेट फी भरून फॉर्म भरला आणि 13 दिवसाच्या अभ्यासात महाराष्ट्रात सेकंड मेरिट आले. त्यावेळी सिल्वर मेडल देऊन सन्मानित झाले. पण त्याच्यापेक्षाही माझ्यासाठी हे खूप महत्वाचं होतं की मी औरंगाबादला आल्यानंतर, संभाजीनगरला आल्यानंतर त्यांची माझ्या पाठीवर असणारी कौतुकाची थाप आणि त्यांचा आशीर्वाद हा माझा यशस्वी प्रवास करण्यासाठी खूप जास्त मदतीचा राहिला. आणि तेथूनच माझी संभाजीनगर वारी सुरू झाली. तशी आपण पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची वारी करतो, तशी माझी संभाजीनगर वारी सुरू झाली आणि हे सगळं ज्ञान मला मिळालं. मागील 25 वर्षापासून जी मी प्रॅक्टिस करते, पहिल्याच दिवशी प्रॅक्टिस करताना मला हा आत्मविश्वास होता की ही कन्सल्टन्सी मी नाही, स्वतः मगिलवार सर देत आहेत. आणि इथे उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे माहित आहे की सरांनी शिकवलेली बाराखडी, जसं उमेदवार सर म्हटले की त्यांनी शिकवल्यानंतर मला कुठले नवीन नियम घ्यावे लागले नाही, तर त्यांनी शिकवलेली बाराखडी अशी परफेक्ट होती की तुम्ही पंजाबला जा, मुंबईला जा, हैदराबादला जा, कुठल्याही स्टेटमध्ये जा किंवा भारताबाहेर जा, तरी तुम्ही ठणकावून तुमचा नियम शास्त्र सुद्धा सांगू शकता. हा माझा अनुभव आहे. सरांच्या संपर्कात म्हणजे सकाळी 7 वाजता, बघा सकाळी 7 वाजता कोणी आपल्या घरी आल्यानंतर एक बिझी व्यक्ती कसा स्वागत करेल, पण सर माझं हसत मुखाने स्वागत करत होते. त्यांचा परिवार सुद्धा म्हणजे मला असं वाटतं की डायजेस्ट करत होता. आणि त्या सर्व परिवाराला मी सलाम करते की त्या लोकांनी मला एवढं समजून घेतलं. सकाळी 7 वाजेपासून सरांसोबत ज्योतिषीय, वास्तू चर्चा, ग्रंथ वाचन, त्यांच्याकडे आलेल्या समस्या घेऊन आलेले जातात, त्यांच्या समस्याचं ते कसं निराकरण करतात, समोरच्या चेहऱ्यावर ते कसं हास्य फुलवतात, हे बघायला मिळालं प्रॅक्टिकल रूपात. अनेक वास्तू, इंडस्ट्रियल वास्तू, रेसिडेन्शियल प्लॉट, म्हणजे माझी थिअरी आणि प्रॅक्टिकल असं पॅरलल मध्ये चालू होतं आणि म्हणून मी एवढं यश मिळवू शकली. सरांच्या म्हणजे हे तर मी प्रॅक्टिकल केलं, त्यानंतर 4 ते 8 सरांचे ज्योतिष आणि वास्तू वर्ग होते. विश्रांतीने घेता त्या वर्गालाही तेवढ्या उत्साहाने ते शिकवत होते. प्रत्येक वर्ग मी अटेंड करत होती. मला सांगायचं एवढंच आहे की मी खूप नशीबवान आहे की दिवसातले 13-14 तास मी सरांच्या संपर्कात असायचे, सानिध्यात असायचे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू मला अनुभवायला मिळाले, शिकायला मिळाले. त्यांच्यामधून घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. शिस्त, प्रामाणिकपणा, सतत चिंतन, मनन, वाचन करून केलेलं संशोधन स्वतःपुरतं न ठेवता ते सर्वांना वाटणं. मग तो घटबिंब दृष्टांत असो की जो त्यांनी इतका साधेपणाने समजावून सांगितला. मगाशी स्मितागिरी मॅडम बोलल्या म्हणून मी त्याच्यावर बोलणार नाही की एवढा साधेपणाने सांगितला की वास्तू काय आहे, रूमची वास्तू काय आहे, मोठ्या प्लॉटची काय आहे, बिल्डिंग
काय असा सगळा कन्सेप्ट क्लिअर होतो. म्हणजे त्यांची बाराखडी शिकवण्याची पद्धतच अप्रतिम होती. ग्रंथाचा आधार घेऊनच सांगायचं आहे. दक्षिण प्रवेश निषिद्ध नाही एवढं छातीठोकपणे सांगणारे आणि जाती धर्म पलीकडचं व्यक्तिमत्व होतं. मी तुम्हाला सांगते, अमृत महोत्सवी कार्यक्रम जेव्हा पुण्याला झाला, मला सांगावं इथे बरेच पुणेकर आहे की पुणेकर कोणाला लवकर स्वीकारत नाही, पण मग्गीरवार सरांची हत्तीवरून मिरवणूक काय, त्यांचा जो अमृत महोत्सवी कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमात आयोजन कमिटीमध्ये मी येऊ शकले हे माझं भाग्य आहे. तर असा यशाचा उच्चांक गाठूनही पाय जमिनीवरच ठेवणारं व्यक्तिमत्व, हे खरे योगी जीवन जगणारं व्यक्तिमत्व होतं. त्यांचं लिखाण, त्यांचं संशोधन कोणी स्वतःच्या नावात छापलं तरी सुद्धा त्यांना राग नव्हता, रोष नव्हता. असे खरे योगी मग्गीरवार सर होते. मला विश्वास आहे की त्यांच्या संपर्कात, त्यांच्या सानिध्यात आलेल्या व्यक्तीमध्ये हे गुण उतरवण्यात सर यशस्वी झाले आहेत. घैसा सर जसे बोलत होते, आपण अभिजित भाऊंना बघतो, अविनाश भाऊंना बघतो, चंद्रकला मॅडमला बघतो की त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीमध्ये त्यांचे काही ना काही गुण हे नक्की उतरतात. त्यासाठी 2 ओळी. जगविख्यात एका शिल्पकाराने अनगणित मूर्त्या कोरल्या अशा, जगविख्यात एका शिल्पकाराने अगणित मूर्त्या कोरल्या अशा प्रत्येक मूर्तीत उतरविला त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठसा, आणि सरांचं जे व्यक्तिमत्व होतं, अगदी काही सेकंदच घेणार, सरांचं जे व्यक्तिमत्व होतं त्यावर फक्त 2 ओळी. ग्रंथातील ज्ञानाचा फोडोनी भांडार वाट शोधली गाभाऱ्याची, व्रतस्थ होऊनी घेतली शपथ, कास धरली ज्ञानदानाची. प्रगाढ ज्ञानी झोळी घेऊनी निघाले ज्ञान वाटण्या चोहीकडे, थोतांडावर मात करुनी तटस्थ बाजू मांडली निर्भीडपणे. बाबा वाक्यम प्रमाणम हे मूलप्रीत वाक्य असे मग्गीरवार सरांचे. समाधान, प्रचितीची शांती बघा चेहऱ्यावर नित्य दिसे. काय आहे खरे वास्तुशास्त्र याचा उलगडा गुरुवर करे. झुंज देऊनी सत्यासाठी अनमोल ग्रंथांचा गौरव करे. उच्च विचारसरणी साधेपणा नित्य त्यांच्या अंगी वसे. वास्तु ज्योतिष शिकविण्याचा निर्मल त्यांचा उद्देश असे. काटकसरीत जीवन जगले तरी देण्याचा भाव होता वेगळा. मनाने श्रीमंत आणि ज्ञानाने परिपूर्ण, मोठ्या परिश्रमाने प्रगट झाला त्यांच्या कीर्तीचा सोहळा. आयोजकांचे खूप खूप धन्यवाद. अर्चना मेहकर. ऋषितुल्य व्यक्तिमत्व कैलासवासी यशवंत मग्गीरवार सरांच्या स्मृतींना आपण खऱ्या अर्थाने जागृत केलं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्या कापड्या स्वरातून आपण व्यक्त केले. त्यांच्या भावना आपल्या स्वरातून, त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त होत होत्या. यानंतर डॉक्टर धर्माजी बोडके यांना विनंती आहे. गुरुश्री प्रिया मालवणकर यांना विनंती आहे. यानंतर विनंती आहे माननीय अभिजित मग्गीरवार सरांना, त्यांनी कृपया आपल्या पीठाबद्दल विजय महाजन आधी बोल. मॅडम कुठे चालल्या? बोला की. आज जाणत आहे फोन आलाय मला आता. या बरं या पण
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. समस्त उपस्थित व्यासपीठावरील गुरुजन यांना वंदन करतो आणि माझ्या गुरूंनी थोडस सांगतो. आपण असं म्हणतो एखादा परीस आहे लोखंडाला लागला की त्याचं सोनं होतं, बरोबर आहे. तर तसे हे आमचे महागुरु होते, वास्तू महर्षीच ते. त्यांनी असं काम केलं की त्यांनी परीस घडवली. आमचे सुनील सर आहेत, त्याच्याकडे मी वास्तू शिकतोय, ते त्यांचे शिष्य आहेत. पाठक सर आहेत, मी त्यांची वास्तू शिकतो. सर आहे, त्याच्याकडे ऍस्ट्रो वास्तू शिकलो. तर सर इतके सुंदर सांगायचे, म्हणजे त्यांनी हे परीस घडवलेले आहेत सगळे. त्यांनी नुसता एक लोखंडाला परीस लावून सोनं नाही घडवलं, तर आज इतके परीस त्यांनी घडवले. किंवा उमरीकर सर झाले, ते कुलकर्णी. तर खूप आठवणी आहेत सरांच्या. माझी ओळख त्यांची 2000 साली झाली. मारटकर सर, मगिरवार सर त्याची निवड झाली होती ज्योतिष. मी कल्याण ज्योतिष मंडळात काम करत होतो, तर मला त्यांना घ्यायला यायचं होतं. चंद्रकला जोशी मॅडम आणि ते कल्याण स्टेशनला उतरले, त्यांना घ्यायला आलो. आता माझा नवीनच परिचय, कोणीतरी अशा मिशा वगैरे मला काही माहित नाही, मी नवीनच, म्हणजे पहिली ओळख. मॅडम त्यांना काही प्रश्न विचारायचा, ते सांगायचे. अरे म्हटलं हे तर खूप गूढ व्यक्ती दिसत आहेत. त्यांचं मंत्रशास्त्रावरच व्याख्यान होतं. नंतर निवडणूक झाली तेव्हा मारटकर सर आलेले होते, त्यांचा सत्कार झाला, हे झाला. त्यावेळेस त्यांनी मला पुस्तक दिलं. म्हटलं सर वास्तूचं मला काय माहित नाही एवढं, काय करायचं. तर त्यावेळेस दिवाळी अंक आला होता पाठक 2007ला आला होता. हा तेव्हा हे आलं. मग तो मला त्यांनी दिला. सांगितलं की हा तू फक्त वाच, बाकी काय करू नको, ते काय हरकत नाही. तेव्हापासून त्यांची ओळख झाली, ते झालं. मग पाठक सर केला, मग तेव्हा त्यांच्या हस्तेच सत्कार झाला. मग ते म्हटले येऊन जा. मग घरी आलो, माहिती झाली वेगवेगळे कोर्स, मग काय जुने ग्रंथ त्याच्याविषयी त्यांनी माहिती दिली. मग आम्ही 2009ला एक त्यांचं महाबळेश्वरला वर्ग घ्यायचं ठरवलं. 2013 असेल मला वाटतं. तर त्यावेळेस मग खूप सुंदर कार्यक्रम झाला आमचा घेतला. तर मग आता सरांनी कसं असं, म्हणजे गुरु कसे असतात की तुम्हाला सर्वस्व अर्पण करणारे, म्हणजे असे गुरु मी बघितले नाहीत. किंवा त्यांनी जे परीस तयार केले ते पण तसेच आहेत. म्हणजे यांच्याकडे मी शिकलो, समजा सुनील गायसाब सर असतील, पोर्वेक सर असतील किंवा इतर असतील. तर त्यांनी वास्तूतल्या कितीही छोटा प्रश्न कोणी विचारू दे, काही विचारू दे, ते त्याचं उत्तर ते द्यायचे. कुठलं आहे न कंटाळता, झोपाई कमी लागायची, आणि रात्रभरही ते उत्तर देत बसायचे. आणि मग त्यांनी काय केलं, आता आपण वास्तू शिकलो, मग वस्तू कुठून आणायच्या. तर होलसेलवाला पण ते घेऊन आले होते. ते आग्रावाले घेऊ शकता, ते तुम्हाला तिथं होलसेल मिळतील. जे मी जे याच्यात घेतो त्याच याच्यात. आत्ताचे नवीन गुरु कोणी असं सांगणार नाही तुम्हाला वस्तू आणतो, पण त्यांनी ते होते. मग म्हटलं अभ्यास कुठून करायचा. त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं, ग्रंथातून अभ्यास करा. मग ग्रंथ कुठे आहेत, तेव्हा ते धोंड सरांना पण घेऊन आले होते. त्यांनी पहिल्यांदाच सगळे संस्कृत मधले जे ग्रंथ होते ते मराठीत दिले. म्हटले तुम्हाला इथं ग्रंथ मिळतील, हे ग्रंथ आणि हे होलसेलवाले, आणि हे मी शिकवलं, मी फक्त भारवाही आहे, माझं काय नाही. तुकाराम महाराजांचं ते एक श्लोक सांगायचे की हो मी एक भारवाही आहे, म्हणजे माझं काम फक्त इकडं नेण्याचं काम आहे. आणि मध्ये मुंबईला खूप वेळा ते यायचे, तेव्हा कल्याणला उतरले तर मी त्यांना घेऊन जायचो. पण त्यांची बॅग वगैरे घेऊन सुसाट, म्हणजे त्यांना पार्किन्सनचा त्रास होता, तरी एवढे जिने चढून आपल्याही पुढे ते चालत जायचे. आता परळीला एकदा पोलीस ऑफिसर होते, तिथं मी गेलो. त्यावेळेस आता जे पुस्तक आहे आपलं आर्ट ऑफ लिव्हिंग, त्याचं ते झेरॉक्स परत त्याचं काम चालू होतं. आणि मग ते म्हटले घेऊन जा तुला. म्हटलं हे काय करायचं नाही, तुला काय हरकत नाही म्हटले, याचं आपण आता हे असं पुस्तक करतो. त्याच याच्यावरून आम्ही विचारलं याच्या नोट्स घेऊन आता शिकवायचं आपल्याला तर चालेल का. म्हटले शिकवून काय प्रॉब्लेम नाही. त्यांचा वर्ग त्याची पीपीटी तयार करायची होती, बिंदास घ्या म्हणे, हे काय माझं काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे त्यांना कुठल्या याची काय ऑब्जेक्शन नसायची. त्यांच्याबरोबरच मला ज्या वेळेस आपल्याला याचा आपण उल्लेख केला, क्षणमांती वगैरे याचा त्रास, म्हणजे ज्याचा दोष जाण्याकरता विविध असतो, तर तो तिकडचे कुठले लोक, केरळचे लोक, नंबूदरी ब्राह्मण करतात. पण मग त्यांनी असा प्रयोग केला होता एक दिवस की एक शेखर खंडाळेकर होते दादरला,
आणि आपण आपल्याकडे करून बघू. त्यांचे वैदिकच ब्राह्मण आहेत, अग्निहोत्री भैसाज गुरुजी, त्यांना घेऊन मग आम्ही तो विधी केला. तो मला पहिल्यांदा तिथं बघायला मिळाला दादरला. त्यांनी सरांनी नमस्कार केला, म्हणजे सरांना नमस्कार केला त्यांनी. आले गुरुजी म्हणून ही दक्षिणा घ्या. ते म्हटले नाही. त्यांनी उलट त्यांनी 2000 रुपये दक्षिणा. आश्चर्य वाटलं, म्हटलं एक गुरु शिष्यांना पैसे देत आहेत. मी म्हटलं कसं काय सर? नाही म्हटले ते बरोबर आहे, ते ब्रह्मचारी आहेत आणि मी त्यांचे पैसे घेऊ शकत नाही म्हटले. उद्घाटन आणि त्याच वेळेस भेटलं तेव्हा ते म्हटले की आर्ट ऑफ लिव्हिंगच्या इथं आपला असाच एक 8-10 दिवसाचा प्रोग्राम होतो, तर तू ये. सर मी तर असं पूजा पाठ करतो, माझ्याकडे सध्या पैसे नाही. म्हटले तू ये, तुझे पैसे मी देतो, तुझे भाड्याचे पैसे मी देतो, त्याचं काय टेन्शन घेऊ नको, फक्त तू ह्या तारखेला ये. मला काही जमलं नाही जायला. मला वाटतं त्यावेळेस उदय कुलकर्णी होते आपल्या इथे गेले होते. आणि खूप म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं ना, हे परीस आहे. हा परीस सोनं करतो, पण त्यांनी परीस घडवली. आज आमचे मित्र उदय कुलकर्णी परदेशात जातात, आलं का नाही? म्हणजे त्यांनी असे वेगवेगळे परीस घडवले. उमरीकर सर आहेत, चिरंजीव आहेत, म्हणजे अशा महान व्यक्ती होऊन गेला. असं एक दिवस मी स्टेशनला चाललो त्यांना सोडवायला, एक दाढी वगैरे अशी व्यक्ती आली आणि पाया पडली. मला माहित नाही ही कोण व्यक्ती, म्हटलं असेल पण एकदम साधा सिंपल माणूस, माझ्यासारखी दाढी केस वाटत. त्यांनी नमस्कार केला. त्यांचं बोलणं झालं, सर असं सर असं जाऊन आलो, मलेशियाला गेलो, हे झालं ते झालं, ते प्रश्न विचारले. आता त्यावेळेस मला बालबुद्धीला एवढं काही कळायचं नाही की हे काय बोलतंय, जे आत्ता कळतंय. म्हणजे परत त्यांची पुस्तकं रिपीटेड वाचल्यावर आपल्याला समजतं. त्यांचं आर्ट ऑफ लिव्हिंगचं एक छान पुस्तक आहे, सुंदर त्याच्यातही माहिती आहे. तर ते गेल्यानंतर म्हटलं कोण होते सर हे? आता यांच्या दोघांमध्ये आपण बोलू शकत नाही. ते म्हणले हे संजय पाटील आहे. संजय पाटील असं व्यक्तिमत्व आहे, लोकसत्तामध्ये वास्तू प्रवेशद्वारावर ते लिहायचे. आणि अरे आपण त्यांच्यावर फोटो पण घेतला नाही, असं म्हणे ठीक आहे काय हरकत नाही, गेले म्हणे. असे खूप व्यक्ती आहेत. आणि खरंच तर सरांना भेटायला इतके मोठमोठे व्यक्ती आहेत, त्यांच्याबरोबर गेलो मुंबईमध्ये असो कुठे असो, मला खूप म्हणजे आनंद वाटतो. ते क्षण आठवतात. पैठणला आम्ही बरोबर गेलो होतो, त्याला मॅडम होत्या. पैठणला एक सुंदर वाडे आम्हाला त्यांनी दाखवले. त्यानंतर वृक्ष छेदन विधी इथंच आपल्या संभाजीनगरला एका क्लासमध्ये केला, 3 दिवसाचा तो वर्ग होता. तिथे खूप सुंदर माहिती दिली किंवा वाड्यांचं वास्तुशास्त्र कसं आहे. जुना वाडा आपल्याला बघायला मिळाला. ते पेट्रोल पंपवाले काय नाव त्यांचं, हा बघितलं. खरंच सरांच्या इतक्या आठवणी आहेत की त्या स्मरणातून जाऊ शकत नाही. म्हणजे सर म्हणजे एक पिंपळाच्या पानासारखे. आता पिंपळाचं पान बघा किती जुनं झालं आणि तुम्ही ते मनाच्या पुस्तकात जपून ठेवलं तर ते तसंच राहतं, जसं पुस्तकात पिंपळाचं पान राहतं. सर आज माझ्या स्मृतीमध्ये आहेत. त्यांचा चेहरा बघितला की ते आपल्या सोबतच आहे असं वाटतं. आता त्यांच्या घरचे पण लोक खूप कोऑपरेटिव्ह. म्हणजे बऱ्याच वेळा 2-3 वेळा मी जेवण आलो, दरवेळेस मी जायचो. त्यांनी बरेच होलसेलवाले दाखवले, पण नाही म्हटलं सर तुम्ही यंत्र देताय ना, तुमचा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि मी येतो तुम्हाला भेटायला मिळतं तुम्हाला, म्हणून मी तुमच्याकडे येतो. म्हणून मी त्यांच्याकडे सामान घ्यायच्या निमित्ताने यायचो. 2 गोष्टी नवीन दरवेळेस नवीन शिकायला मला मिळायच्या. मोठे चिरंजीव तेव्हा नव्हते, छोटे चिरंजीव असायचे, ते मला 2 वेळा सोडवायला आले. सगळे स्वतः यायचे, रिक्षात बसवायला यायचे. ते किती नम्रपणा, सरांसारखा नम्रपणा मी कुठं बघितलंच नाही. खूप नम्रता त्यांच्यामध्ये. म्हणजे कधी त्यांनी असं बडेजाव केला नाही की मी मगीरवार सर म्हणजे अमुक व्यक्तिमत्व, कधीच नाही. छोट्या छोट्या प्रश्न छोट्या व्यक्तीला सुद्धा त्यांनी उत्तरं दिली आणि बऱ्याच वस्तू त्यांनी अशा किती लोकांना दिल्या असतील, किती ज्ञान दिलं असेल. तर खूप त्यांची जर एक परिषद भरवली तर लाखो लोक असे निघतील की त्याच्यापेक्षा जास्त असतील असं मला वाटतं. तेवढ्या स्मृती मला आठवल्या तेवढं मी सांगितलं. आणि खूप खूप धन्यवाद गुरुप्रिया मॅडम, आपण मला संधी दिली. आणि परिवाराचे सगळे जे लोक आहेत ते परीक्षक आहेत त्यांना मी नमस्कार करतो आणि आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. धन्यवाद. परिसाचा स्पर्श झाला की दगडाचं रूपांतर देखील सोन्यात होतं म्हणतात. पण परिसानी परीस निर्माण करणारा हा एकमेव व्यक्ती असावा असं मला वाटतं. त्यांच्या स्मृतीला अभिवादन आहे. खरंच मनोमन प्रत्येकाने त्यांची मूर्त आणि त्यांच्या स्मृती जागवाव्यात अशी ही ऋषीतुल्य व्यक्ती. आणि सरते शेवटी या सत्राच्या शेवटी मी विनंती करणार आहे त्यांचे चिरंजीव माननीय श्री अभिजित मगीरवार यांना. 2 मिनिटं मला माहितीच नव्हतं आपलं भेटलं विनंती केली. नाही माईक
माझी आणि सरांची पहिली भेट अशी झाली की मी कॉम्प्युटरवर कुंडली करून द्यायचो फक्त, आणि भविष्य पण सांगायचं, मला जेवढं समजतं तेवढं सांगायचं, आणि खरं पण व्हायचं ते सगळं, काही प्रॉब्लेम आणि मला वाटायचं मी फार मोठा ज्योतिषी आहे. पण काही काही असे प्रश्न यायला लागले नंतर की घरातून व्यक्ती निघून गेली, मग ती येईल की नाही, कधी येईल, तेव्हा मला तरी भीती वाटायला लागली. म्हटलं याचं उद्या प्रेस सापडलं तर आपण काय करायचं. तसे पण उत्तर द्यायचो मी, पण कधी कधी मला काळजी वाटायला लागली. आणि माझ्या संपर्कात इंगळे सर पण होते. इंगळे सर माझ्याकडे DTP करायला यायचे, आणि मग गिरवार सर पण, म्हणजे त्यांना फक्त नावाने ओळखत होतं. एक दिवशी असं झालं की कुंडली तयार करताना अक्षांश रेखांशाचा प्रश्न आला. कुठं गाव होतं त्याचा अक्षांश रेखांश काही त्या सॉफ्टवेअरमध्ये नव्हते. तर माझा एक मावस भाऊ होता, तो पण मला नेहमी म्हणायचा की तुझं लॉजिक चांगलं आहे, तुझं कम्युनिकेशन स्किल चांगले, तर तू ज्योतिषी होऊ शकतो. मी म्हटलं माझे उत्तर असेच बरोबर आहेत अभ्यास न करता, मला काय करायचं. माझं चालू म्हटलं पोटापुरतं मिळतं मला. तर त्या अक्षांश रेखांशासाठी मी आणलो, तर मी त्याला विचारलं अरे हे कुठे मिळेल. म्हणजे मग गिरवार सरांना जर विचारलं तर ते सांगतील. म्हटलं त्यांचा नंबर नव्हता. माझ्याकडे ती डिरेक्टरी होती BSNL, त्याच्यात मी M मध्ये गेलो, मग गिरवार सरांचा नंबर काढला. त्याला म्हटलं मी यांना फोन लावता. म्हणजे अरे रात्री 8-8:30 व्हायला लागले, एवढं मोठं व्यक्तिमत्व तू कसं काय फोन लावतो. म्हटलं फोन लावतो काय, फोनवर मारणार थोडी, लँडलाईनच होती, लावून बघू, रागवतील फार तर अजून काय. 8:30ला ते मला म्हटले ये तू. म्हटलं पत्ता सांगितला त्यांनी. त्यांच्या घरी गेलो, त्यांनी एक पुस्तक दिलं मला, ज्योतिष सोबती. पुस्तक घ्या म्हणे, याची झेरॉक्स मारा, मला परत आणून द्या. म्हटलं आता एवढ्या रात्री ते झेरॉक्सचं दुकान, पण ते माझ्या लकीली ते उघडं होतं, सगळं ते झेरॉक्स वगैरे काढल्या. ते म्हणे की तुम्ही येत जा शिकायला. तर मी त्यांनाही थोडंसं असं इग्नोरच केलं. मी असे 2 वर्ष घातले. आणि मग तरी पण ते अधूनमधून भेटी झाल्या तर ते बोलवायचे. एक दिवशी त्यांच्या घरी असंच गेलो दुपारी, तर म्हणे मला तिकडं सोड म्हणे, गुरु तेग बहादूर. त्यांनी मला तिथे नेले, बस म्हणे तू क्लासमध्ये. आणि मग बसत बसत मी BA आणि MA कधी झालं मला माहिती. आणि देवाच्या दयाने आजही उत्तर बरोबर येतात. आणि बरं चाललंय. अजून 2 प्रसंग सांगेन मी की गुरुचा सहवास किती, म्हणजे त्याला आतुरता असते त्याची. एकदा असंच अतुलजींना मी घेऊन गेलो बरोबर तिकडे. तर ते म्हणे समोर असं चेसचा डाव मांडलेला होता, बस म्हणे चेस खेळलो. मला फार म्हणजे भीती वाटली. म्हटलं आता यांच्यासमोर चेस काय खेळणार. एकदा डाव खेळला, म्हटलं जातो सर आता, बस नाही अजून एक खेळ, अजून एक खेळ, दोन्ही डाव मीच हारलो. म्हटलं आता काय करू, मी हारतोय आणि परत एक खेळा म्हणते. तिसरा डाव खेळलो, आणि त्यांनी अशा काही मुवमेंट केल्या की मी जिंकावं. मला जिंकून त्यांनी मग निरोप दिला. तर मला लक्षात आलं की ते मुद्दाम हरले. आणि आणखीन एक तिसरा प्रसंग म्हणजे एक श्रद्धा राठोड म्हणून आहे, माझ्या क्लासमेट होत्या वास्तूच्या, त्या कोल्हापूरला असतात. तर त्यांच्या ऑफिसचं उद्घाटन होतं, तर सरांना त्यांनी बोलवलं आणि मलाही आमंत्रण आलं. संभाजीनगर ते कोल्हापूरचा प्रवास म्हणजे 14 तास जवळ, बसने जायचं फार जीवावर आलं. पण त्यांच्या वडिलांनी सांगितलं, उपाध्याय म्हणून, की मग गेल्यावर सरांसाठी मी गाडी केली आहे म्हणजे तुम्ही त्या गाडीत घ्या. मी अगदी एका पायावर तयार झालो. म्हटलं मग गेल्यावर सरांसोबत 14 तास मला राहायला मिळतं, आणि 28 तास येताना पण 14 तास. आणि मग त्यांना जे माझ्या मनात होते ते सगळे प्रश्न विचारले. म्हणजे माझा तो वर्कशॉपच झाला 28 तासाचा. आणि रात्री पण त्यांनाही झोपू दिलं नाही आणि मी पण झोपलो नाही. रात्रभर आम्ही त्या विषयावर चर्चा करत होतो. आणि जे प्रश्न आपण क्लासमध्ये वर्कशॉपमध्ये विचारू शकत नाही ना, ते सगळे प्रश्न मी त्यांना विचारले. आणि माझी वृश्चिक रास, त्याच्यामुळे मला माझ्यासोबत इरिटेट होतातच लोक कोणते. आणि मला पण तो फार आनंद होतो. सरांची पण वृश्चिक रास होती. तर महाबळेश्वरला एकदा आम्ही एक असं 3 दिवसाचा सेमिनार होता.
तिथे मी त्यांना मुद्दाम डिवचायचं म्हणून एक प्रश्न विचारला की तुम्ही म्हणता नैऋत्य जड असावी. मग मी नैऋत्याला पारा ठेवतो म्हटलं, चालेल का? त्यांनी सगळ्यांना बोलवलं, या म्हणे मी प्रश्न काय विचार. किंवा मी म्हटलं की आग्नेय दिशेला आग्नेय असावं, तर मी गरम पाणी ठेवलं तर चालेल का? त्या 2 प्रश्नाची उत्तरं त्यांनी दिले, सगळ्यांना बोलवलं, कारण हा महत्वाचा प्रश्न होता. तर म्हणे पारा चालणार नाही तिथे, कारण ते व्हॉलेटाईल मटेरियल आहे. दुसरी गोष्ट, पाणी जलतत्व जे आहे ते गरम पाणी असो की थंड पाणी असो की कंपनीचा बॉयलर असो, ते जलतत्व आहे ना, तर ते जल त्या दिशेतच पाहिजे, ईशान्य दिशा, उत्तर दिशा, काही त्याचे पद आहेत तिथेच पाहिजे ते. याचा मला खूप उपयोग झाला. हैदराबादला एक फिल्म नगर म्हणून आहे, तिथे सगळे टीव्ही स्टार वगैरे राहतात. तिथे आमचे एक नातेवाईक आहे, त्यांच्याकडे मी गेलो, सगळ्यांच्या घरची नैऋत्याला टाकी आणि सगळ्यांच्या घरात काही ना काही प्रॉब्लेम होते. त्यांनी मला घर दाखवलं, त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे. मी नैऋत्य दिशेला टाकी ठेवली. म्हणजे असेच एक वास्तुतज्ञ आले होते, दिशा जड करायची म्हणून सगळ्यांच्या टाक्या नैऋत्य. मला त्या उत्तराचा उपयोग झाला मला तिथे. सरांनी मला सांगितलं, तर मी गुरुश्रींचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद उज्ज्वल पावले सरांचे. त्यांनी हस्त खेळतं वातावरण केलं. आणि विनंती आता माननीय अभिजित सरांना त्यांनी कृपया आपल्या पित्याबद्दल आणि अर्थात गुरुबद्दल आपल्या भावना व्यक्त कराव्यात. आमचे सगळ्या परिवारांचे जसे तुमचे गुरु आहेत तसेच आमचे गुरु या काळातले ऋषितुल्य, अतिशय निस्वार्थ. आज पहिल्यांदा असं आहे की त्यांच्यासमोर शरीराने जरी नसले तरी इथे आहेत, बघतात, त्यांच्यासमोर एवढं बोलण्याचं धाडस ते शरीराने नसतानाच आम्ही करू शकतो. नाहीतर तेवढा नजरेचा धाक त्यांचा आम्हाला सफिशियंट होता. वडिलांबद्दल सांगायचं तर त्यांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्याचं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च पदावरच राहिलेलं आहे. म्हणजे बिलकुल जेव्हा एकदम सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचं एक असोसिएशन होतं गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचं, सगळ्यात मागे लागतं ना. तर तिकडे त्यांच्या संघटनेचं सेपरेट अस्तित्व व्हावं याच्यासाठी त्यांनी जी धडपड केली त्याचा ॲक्नॉलेज म्हणून ते रिटायर झाल्यानंतर 96ला पप्पा रिटायर झाले आणि त्याच्यानंतर जवळपास 24 वर्षांनी त्या संघटनेचे सगळे पदाधिकारी, त्यावेळेसची कार्यकारिणी जी होती, एकत्र आली आणि आता 2022ला त्यांचा सत्कार केला. एवढं मोठं त्यांचं ते कार्य होतं. त्याच्यानंतर ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, तर हे सगळी त्यांची सेल्फ स्टडी होती. आणि निस्वार्थ भाव एवढा की एखादं सूत्र जर एखाद्या पुस्तकामध्ये सापडलं तर रात्री त्यांचं 3-3:30ला वाचन सुरू व्हायचं. ते सापडल्यानंतर कधी मी दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या जेवढे वरिष्ठ ज्योतिष किंवा वास्तूमधले आहेत त्यांच्यासोबत कधी शेअर करू, स्वतःपर्यंत राखून ठेवण्याचा हा त्यांचा कधीच विषय नाही. आता वास्तू सिम्प्लिफाईड पुस्तक लिहिताना त्याची ती मजाच वेगळी होती. जेव्हा आर्ट ऑफ लिव्हिंगला तो क्लास चालू होता 10 दिवसाचा, तर 80% विद्यार्थी हे रशियन आणि जर्मन होते. एकदा गुरुजी तिकडून चालले होते आश्रमात ना, तर त्यांनी सांगितलं गुरुजी को बोलावं. पप्पांना बोलवल्यानंतर त्यांनी विचारलं की आपका कोई किताब वगैरे होता. तर पप्पांनी स्पष्ट सांगितलं की मला या गोष्टींमध्ये कुठला इंटरेस्ट नाही, शिकवत राहणे लोकांना हाच माझा व्यासन नाही. पिछले जन्म में अपन एक ही आश्रम के विद्यार्थी रह चुके, अभी किताब आप लिखोगे पब्लिश मैं करूंगा. त्याच्यानंतर हे आर्ट ऑफ लिव्हिंगचं वास्तू सिम्प्लिफाईड पुस्तक झालं. तर ते करत असताना त्याच्या सगळ्या नोट्स घेणार, त्याचे ड्रॉइंग काढणार. हे जे पुस्तक काढलं होतं ते गुरुजींच्या सांगण्यावरने हे लिहिलं होतं. हे सगळं करताना त्याचं डिक्टेशन घेणं सगळं पूर्ण. पण ड्रॉइंग वगैरे करताना बऱ्याच वेळेस काही काही हे सगळं मी काही ड्रॉइंगमध्ये एक्सपर्ट नव्हतो. मी एक्सेलवर सगळे ड्रॉइंग हे काढलेले होते. रात्री 1:30-2 वाजेपर्यंत ते ड्रॉइंग काढत असायचं. तर त्यावेळेस पप्पांना काही त्याच्यात चेंजेस वाटले तर खाली येऊन ते सांगायचे. म्हणजे तुम्ही झोपले नाही का अजून? तर त्याचं नेहमी एक वाक्य असायचं, सोने जैसा टाईम सोने जैसे चीज बर्बाद होतं. तेवढं येऊन ते सगळं करेक्शन वगैरे करून ते द्यायचे पूर्ण. आणि कोणालाही देण्यासाठी तर हा त्यांचे कधीच थांबले नाही. आणि बऱ्याच वेळेस आम्हाला जाणवायचं की तुमचं गैरउपयोग म्हणजे गैरफायदा घेतला जातो. तर माझा एकच उद्देश आहे, लोकांपर्यंत जाऊ दे, त्याचा प्रसार होऊ द्या. ज्या ज्या क्षेत्रांमध्ये केलेलं सगळं. आणि मागच्या घरामध्ये कोणाला आठवत नसेल की कुठल्याही गोष्टीची त्यांची कधी कंप्लेंट केली. आणि जॉबीनेस तेवढाच असायचा. मुंबई किंवा कुठे काही वास्तू टूर वगैरे करून आले, आईला आणि सुनांना आधी म्हणायचे काय आज पार्टी वगैरे करायची नाही का, चला कुठे जेवायला जाऊत मस्त.
आणि वडिलांचं एवढं मोठं सक्सेस मध्ये माझ्या आईचा जो सहभाग किंवा त्यांचा जो पाठिंबा होता हा कधीही कोणी विसरू शकत नाही. कारण नेहमी फॅमिली ही त्यांची सेकंड प्रायोरिटी राहिली. सगळे शास्त्र वगैरे जे आहे ही नेहमी त्यांची पहिली प्रायोरिटी. विद्यार्थी हे आधी सगळे राहिले. म्हणजे बऱ्याच वेळेस असं व्हायचं की आम्हाला कुठेतरी बाहेर जायचं, लॉ करून निघालो आणि कोणी आलेले तर सरळ सांगायचे की तुम्ही पुढे निघा, तुमचं तुम्ही करून या, माझं मी बघून घेतो. ही त्यांची प्रायोरिटी आहे. किती त्यांच्याबद्दल बोलावं आणि काय करावं, अतिशय निस्वार्थी भावना, म्हणजे सेल्फ क्रिएटेड. मला आठवत नाही कुठलीही गोष्ट काही शिकायला कोणाकडे गेले, सगळं स्वतः शिकत राहिले. आणि पहिल्यापासून अध्यात्माचं म्हणजे मोठे काका जे त्यांना ते नेहमी वल्लीच म्हणायचे आणि कधीही स्वतःकडे राखून ठेवलं नाही. म्हणजे खूप इमोशनल प्रसंग आहे, म्हणजे जास्त बोलता येणार नाही. खूप खूप धन्यवाद. देणं देत राहणं ही त्यांची वृत्ती. ते तृप्त असणार आहे, समाधानी असणार आहे. माननीय कैलासवासी यशवंत मग्गीरकर सर, त्यांच्या स्मृती जितक्या आपण चर्चा करू, जितक्या त्यांच्याबद्दल बोलू तितकं कमी. कारण ती व्यक्ती आणि ते व्यक्तिमत्वच तितकं उत्तुंग होतं. संतोषामृत तृप्तानाम यत् सुखम शांती रेवच. संतोष रूपी समाधान रूपी अमृतानं ते तृप्त झाले आहेत, त्यांनाच ही शांती आणि सुख मिळतं. ते जिथे असतील तिथे तृप्त असतील, सुखी असतील आणि आजचा दिवस तेही आनंदाने पाहत असतील आणि आपल्या सर्वांना आजही आशीर्वादच देत असतील. यानंतर मी विनंती करते या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नंदकिशोर जकातदार सर, त्यांनी कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं. स्मृतिगंध म्हणजे पिढ्याने जो आता सूत्र ठेवलं, हे सूत्र खरं सर्वात अधिवेशनाचं महत्वाचं सूत्र. आणि ज्यांच्या नावाने आपण आज अधिवेशन घेतले त्यांच्या आठवणी जागृत करणारं स्मृतीसूत्र ग्रंथ घेणं हाच या ठिकाणी पिढ्याचं वैशिष्ट्य या ठिकाणी म्हणतो. मग त्यांनी आठवणी सगळ्या जयश्रीने सांगितली, अभिजितने घरच्या आठवणी सांगितल्या, सुनील डोंबरेच्या ज्योतिषपंच्या आठवणी सांगितल्या, विजय बाजेंनी त्यांच्या उत्तरांच्या आठवणी सांगितल्या, आचार्य त्यांना अनुभव कसा आला, शिक्षक कसा राहायचं सांगितलं. विजय जोड्यांनी या ठिकाणी तुम्हाला त्यांचं व्यक्तिमत्व काय ते सांगितलं. पण त्यांचं खरं व्यक्तिमत्व 1980 साली मला 1983 साली बळवंत असल्यामध्ये ज्योतिष दिंडी घेऊन आलो. तेव्हा काही सोयी नव्हत्या आमच्या, पण ज्योतिष दिंडीची माझी 17 सीटर गाडी होती. आम्ही सगळेजण 8-10 जण होतो. वाचनात होतो आणि वरच्या मजल्यावरती व्याख्यान ठेवली होती एकच होती. म्हटलं पहिलं व्याख्यान मंगळवार साहेबचं होतं आणि ते एका शब्दावरती ते हो म्हणून आले होते आणि तिथून त्यांची माझी माहिती झाली. पण ते वास्तू मी ज्योतिष हा संवाद आमचा कायम होता. तो विसंवाद नव्हता, आमचा संवाद होता. मी वास्तूच्या विरोधात आणि ते ज्योतिषाच्या बाजूने, वास्तूच्या बाजूने त्यांची कन्सर्ट. त्यांच्या घरी कधी गेलो तरी त्याच बैठका व्हायचं, कुठे गेलो तरी त्याच बैठका 2-2 तास मी त्यांच्याशी बोलत जायचो. पण त्यावेळेला का वास्तू नाही, ज्योतिष का नाही, म्हटलं मतभेद जे आहे ते मतभेदच आहे. आणि मतभेद असलेच पाहिजे, मनभेद नसला पाहिजे. मतभेद असतील तरच उपयोग असतात. मनभेद होऊ नये एवढी काळजी प्रत्येकाने घेतली की आम्ही दोघांनी घेतली होती या ठिकाणी. तेव्हा आता 2015 साली म्हणजे अधिवेशन झालं, मंगळवार संघ 25 सत्कार केला. जेव्हा घरी गेलो तो भेटायला गप्पा मारत बसलो. गेलो तो 15 मिनिटासाठी आणि तिथे बसलो मी 3.5 तास. म्हणजे गप्पा मारण्याचे योग असतात. तेव्हा पुण्यात ते आले गुजरात पाठककडे. गुजरात पाठकांनी त्यांची घट्ट मैत्री, त्याची मैत्री म्हणणार गुरु वगैरे काही मैत्री होती. आणि दोघे वास्तुशास्त्र या पद्धतीने काम करायचे, ती वेगळी पद्धत होती. आणि ते आले की त्या भाषेच्या माणसाचं हॉटेल होतं, पावाचं स्थळ होतं. आम्ही 1-2 वाजेपर्यंत मंगळवार गुजरात पाठक आम्ही गप्पा मारत 2-2.5 वाजेपर्यंत बसायचो. चर्चा फक्त ज्योतिष आणि वास्तू, आणि ते दोघे वास्तू आले आणि ज्योतिषवाला. तर विसंवाद नव्हता, संवाद इतका चांगला होता. संवादातून त्याचं पुस्तकाचा उल्लेख यांनी केला म्हणाशी. त्यांच्यापैकी पुस्तकं खरंच चांगली होती.
ते कोणालाही नव्हती, ती वस्तुस्थिती होती. ते पुस्तकं आता आत्ताच्या काळात कोणी वाचणारच नाही, अशा मोबाईलमध्ये मिळणार आहे ना. कोण वाचणार? आम्ही वाचणार आहे नाही. मोबाईलमध्ये डबटन टाकणार, गुगलला जाणार, आमस्कूल पाहणार, टाईप करणार, टाकणार, परत माझी कॉलर टाईप. कन्सेप्ट थोडीशी आहे आता नाही आली, ती स्वीकारावी लागते. पण पुस्तकातून जे ज्ञान मिळतं ते मुंगळ सरांनी घेतले. पहिली गोष्ट ते वास्तुशास्त्रात कधी गेले हा किस्सा सर्वात महत्वाचा. ते ज्योतिष भारत ज्योतिष परिषदेचे सदस्य होते त्या ठिकाणी. वास्तुशास्त्र महेश स्वामी, योगी महेश, ज्यांच्याकडे ते गेले आणि तिथे ते वास्तुशास्त्र झाले तोपर्यंत ते वास्तू नव्हते करत, हाही त्यांचा भाग लक्षात ठेवावा लागेल. आणि 1983 ची गोष्ट आहे. त्र्याण्णवच्या आदेशाने पुण्यात 94 आदेशाला आले. योगी महेशांकडे गेले तिथून त्यांचं वास्तुशास्त्र सुरू झाले. कन्सेप्ट पहिले ज्योतिषी होते आणि ज्योतिष पाहिजे अगदी मनापासून काम करायचे, कधी काम केलं नाही असं नाही. तिथेही आमचा संवाद नव्हता, संवाद होता. आणि दोन वैचारिक मतभेद असतील तिथे शास्त्राचा विकास होतो आणि शास्त्राचा विकास होतो ते संस्था चालते, संस्था चालते. ही मंगळवारी चालवली म्हणजे आविष्ट केंद्र क्रियाने हा त्यांच्या आठवणी पिकावर करण्याची जी संधी दिली ती फार मोठी आहे. आणि माझा एक तत्व आहे, हा कार्यक्रम फक्त याच वर्षी नाही होणार, दरवर्षी त्यांच्या तिथीलाच आपण या ठिकाणी करत जाऊ. म्हणजे या ठिकाणी त्या शास्त्राला त्यांना कोणी श्रद्धांजली नाही वाटते. कारण एक मंगळवार माझ्यापेक्षा आणि मोठे थोडे एक मैत्रीचं नातं होतं. जसं सुरेश शासनचं आणि माझं मैत्रीचं नातं आहे. म्हणून सुरेश शासनाचा दरवर्षी मी कार्यक्रम घेतो. नित्याचा कार्यक्रम घेणं महत्त्वाचं असतं. घरातले कार्यक्रम आपण सगळ्यांनी घेतो. मंगळवार सरांचा कार्यक्रम प्रियाने घेतलं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. शिष्यस्वाती नाही आहे, तिला फक्त एक कल्पना वाटली. मंगळवार सरांचं एवढं कार्य लोकांपर्यंत आलं पाहिजे. कन्सेप्ट एक छोटासा कन्सेप्ट तिने पणाशी स्वीकारला आणि तो तिने पुढे मांडला आणि यशस्वी केला. त्यामुळे तिला आशीर्वाद आहे तिने यशस्वी होईल. दरवर्षी आपण हा कार्यक्रम घेऊ. करायचे कार्यक्रम नाही जमला तरी बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळातर्फे कुठलंही अधिवेशन जेव्हा होईल किंवा दिंडी होईल त्यामध्ये एक सत्र यशवंत मंगळवार सरांचं राहील एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जगन्नाथ. स्मृतिगंध सत्र इथेच संपलंय. आता आपण समारोप सत्राकडे वळणार आहोत. पटापट आपण समारोप देऊया म्हणजे तुम्हाला तुमच्या भेटवस्तू स्वीकारून जाता येईल. थोडासा उशीर झाला पण मी आधीच सांगितलेलं, मला कल्पना होती. आणि हे सत्र महत्वाचं होतं. हे सरांना त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या स्नेही लोकांनी श्रद्धांजली अर्पण केली. ते टाळून कार्यक्रम गुंडाळणं मला शक्य नव्हतं. तर इतका वेळ तुम्ही बसला तसं अर्धा ते पाऊण तास कृपा करून बसा अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. ॲडव्होकेट मालती शर्मा समारोप अध्यक्ष आहेत. अभिजित सर बसा. समारोपाचे प्रमुख ॲडव्होकेट मालती शर्मा अध्यक्ष आहेत. आपण व्यासपीठावर आहे. विधिज्ञ मालती शर्मा यांनी या समारोप सत्राचं अध्यक्षपद स्वीकारायची त्यांना विनंती आहे. त्यानंतर विनंती आहे माननीय चारुशीला कांबळे, माननीय सविता महाडिक, माननीय रवींद्र बाग, माननीय अनंत पांडव गुरुजी, ॲडव्होकेट मिलिंद चिंधडे, माननीय राधेश बागले पाटील, माननीय गिरीश लोहगावकर आणि माननीय अभिजित बगीरवाडकर यांनी झूमवर चाललंय का हे सगळं? झूमवर चाललंय ना? काही समारोप सत्राला लगेच सुरुवात करतो आहे. एवढं लागणार आहे तर 10 मिनिटं मला दे ना. तुला 3 ते 4 तास तिथं थांबावंच लागणार. 10 मिनिटं थांब. तू सिनियरच बाबा. आम्ही एवढं तुला मान देतो, काहीतरी अर्थ पण शब्दाला माहिती आहे. काही नाही होत.
या कार्यक्रमाला माननीय गुरुश्री प्रिया मालवणकर आणि छत्रपती संभाजीनगर ज्योतिष आणि आध्यात्मिक संस्थेच्या वतीनं आयोजित आजच्या या मुंबई समारोहाला आपण आवर्जून आपली उपस्थिती दाखवलीत आणि त्याबद्दल आमचेकडून या संस्थांकडून आपला सत्कार या ठिकाणी आम्ही करतो आहोत. सर्वप्रथम गावी जाणाऱ्या काही व्यक्तींचा पटकन आपण सत्कार घेऊया. यांची गाडी आहे. खाली बसा. आरडी चव्हाण खाली बसा. वेळ ठेव लवकर. खाली बसा. सगळ्यांनी जागेवर बसा प्लीज. काय चाललंय? काय चाललंय? सासवड वरून चारुशिला कांबळे आलाय. चारुशिला कांबळे या प्रसिद्ध अंक ज्योतिषी आहेत. रेकी करतात, वेगवेगळ्या क्लासेसला घेत असतात आणि फार मेहनती आहे. अर्चना मेहरकर त्यांचा सत्कार करतील. चारुशिला कांबळे चला पटापट. त्यांना पिशवी पण देऊन टाक. मी मगाचपासून तुम्हाला सांगते पण तुम्ही माझं ऐकत नाही. तिथं सत्कार करतायत. रवींद्र बाग सर नाशिक वरून आलेले आहेत. ज्योतिष मंडळ नवीन नाशिक मध्ये ते सक्रिय आहेत आणि अनिल चांदवडकर सरांचे अगदी नजीकचे ते सहकारी आहेत. वरिष्ठ ज्योतिषशास्त्री आणि ज्योतिष शिक्षक आहेत. त्यांचा सत्कार करण्याची मी विनंती करते. वेदमृती मोहन पूर्णा पात्रे गुरुजींना त्यांचं सन्मान चिन्ह आहे का? मिळत नाहीये. मी नंतर त्यांना पाठवते. त्यांचा सत्कार करा म्हणते. लांबून आलेले आहेत. पिशवी द्या सगळ्यांना आणि ते पुस्तक पण द्या. अभिजित मागेवार सरांचा सत्कार करतील विजय महाजन सर. तुमची ट्रॉफी त्यांना आता मिळत नाही. मी पाठवून देईन. बरोबर या. हळूहळू फोटो काढणार. राधेश बडले पाटील कुठे आहेत? अहो तुम्ही वर बसा ना. बोलावलं तुम्हाला. अभिजित मागेवार सकाळी लावून दिला 10 वाजता. सगळीपणी परिस्थिती ट्रॉफी लावून ठेवल्यात का सगळ्या? पिशवी द्या सरांना. घेऊन ये पटकन. घेऊन ये. कुठे 2-3 पिशव्या घेऊन तिथं उभा राहा. माझ्याबरोबर राहा जरा. यांचा सत्कार करतील वैभव आहे. सविता महाडिक यांचा सत्कार करतील अंजली कोटकार. सविता महाडिक सिनियर ऍस्ट्रॉलॉजर आणि वास्तुतज्ञ पुण्यातल्या वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये त्या भविष्य लिहित असतात आणि बरेचसे सेलिब्रिटी ऍस्ट्रॉलॉजरचं सगळं भविष्य त्यांनीच लिहून दिलं आणि ते मोठे
सविता महाडिक. काही गडबड नका, पटापट करून टाका. वेदमूर्ती अनंत पांडव गुरुजींचा सत्कार करतील अत्रे गुरुजी. हे कुठली यात्रे ऍडव्होकेट मिलिंद चिंदळेंचा सत्कार करतील शरद पायगुडे. नाही दिसेना. अनंत पांडव गुरुजी अत्रे गुरुजींना द्या. सातच नक्की नका दादा. सरांना पिशवी द्या. या, नमस्ते. वॉटर बेस ऑइल बेस वॉटर बेस म्हणतात ते ऑइल नाही ते वॉटर बेस आम्ही फोडून बघितलं सगळे एक्सपेरिमेंट सगळे केले आपण. ऍडव्होकेट मालती शर्मा यांचा सन्मान करतील जयश्री बेलसरे. मालती शर्मा या सत्राचे अध्यक्ष आहेत, समारोप अध्यक्ष. इथलंच करा. खाली दाबायचं कॅमेरा कसं दाबणार खाली काय ना त्याला सगळ्या अँगलला फिरवलं. हो पण ते असं उलट नाही नाही तसं नाही. शर्मिला कुलकर्णींना फोन करा. सगळ्या अँगलला समोर बघा. प्रत्यक्षात बोलल्यानंतर माझी 2-3 वेळा गेली. नाशिकला गेलो होतो अधिवेशन यांच्या गोसारी. मनीष गोसावी झालं का आहे आता मागच्या वर्षी आता आहे. आलंय का कोण भाषण? दुसरं तिसरं असेल हे. मी दुसऱ्या यायला नव्हतो गेलो. या पण होत्या आता यावेळेस तिला घेतलं तिला रिमूव्ह केलं त्या मनीष गोसावी. ऍडव्होकेट मालती शर्मा यांना विनंती आहे की त्यांनी समारोपाचं छोटंसं भाषण करावं आणि नंतर आपण सत्कार घेऊ. ही लागली इफेक्ट द्यायची याच्यात युट्यूब दादा. सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळवणे दिवसेंदिवस कठीण होत जाते, तिथे आपल्या प्राचीन वास्तुशास्त्राचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. हे केवळ घर बनण्यापुरता मर्यादित शास्त्र नसून ते मानवी जीवन आणि निसर्ग यांच्यातील संतुलन साधणारे एक अनमोल ज्ञान आहे. आणि हे अनमोल ज्ञान या अधिवेशनाच्या माध्यमातून स्वर्गीय मग्गीरवार सर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गुरुश्री प्रिया मालवणकर यांनी घेतलेलं आहे. याबद्दल जोरदार टाळ्या गुरुश्री प्रिया मालवणकर. आणि वैशिष्ट्य असं की अधिवेशन सगळेच मिळतात, पण आजच्या या 21व्या शतकात म्हणजे मी नंदकिशोर जकातदार सर, विजय जकातदार सर यांच्याबरोबर गेली 28 वर्ष काम करते आणि त्या माध्यमातून बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळ हे निःशुल्क कायम अधिवेशन घेत आलेली आहे. आणि त्यांच्यानंतर मग्गीरवार सरांचा आज जे दिवसभर आपण स्मृतीप्रीत्यर्थ आज जे ज्ञान सोहळा झाला त्यामध्ये सरांची जी वैशिष्ट्य आपण पाहिली की सरांनी हातचं न राखता मग्गीरवार सरांनी स्वतःच्या
म्हणजे ज्ञानाचं तर त्यांनी अनुभव दान केलंच आहे, पण कुठलंही हातचा न ठेवता त्यांनी जे विद्यार्थ्यांना घडवलंय आणि त्याकरता वेळ प्रसंगी स्वतः जे त्यांनी अपार कष्ट केले, म्हणजे विद्यार्थ्यांची सोय करणं, त्याचं भोजन आधी पाहणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या केलेल्या आहेत आणि ह्या त्यांच्या कार्यातनं आज त्यांची फलश्रुती जी झालेली आहे ती गुरुश्री प्रिया मालवणकर यांच्या योगदानातून असले. म्हणजे तिला जी ही इच्छा झाली की नाही, सरांबद्दल आपण हे अधिवेशन घेतलं पाहिजे आणि सर्वात मोठं म्हणजे स्मृतिपित्तर्थ त्यांनी जे आज सरांच्या स्मृती ज्या गाजवल्या, हे इच्छा होणं हे मला वाटतं की गतजन्माचं मगिरवार सर आणि गुरुश्री प्रिया मालवणकर यांचं काहीतरी नातं हे नक्कीच असलं पाहिजे. आणि आज त्यांना खरोखरी गुरुश्री प्रिया मालवणकरच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने खूप मोठा आनंद झाला असेल आणि ते परिवारालाही एक नवीन म्हणजे नातं त्यांच्यामध्ये, म्हणजे मी तर म्हणेन ती त्यांची सुकन्याच म्हटली पाहिजे. आणि त्या निमित्तानं मगिरवार परिवाराला गुरुश्री प्रिया मालवणकरांच्या माध्यमातून एक नवीन नातं निर्माण झालं आणि एक नवा इतिहास म्हणावा लागेल की जो भूतो न भविष्यती, की कुठल्याही प्रकारचं विद्यादान त्यांच्याकडनं घेतलेलं नसताना आज गुरुश्री प्रिया मालवणकरनी आज जे पाऊल उचललं, नुसतं उचललंच नाही, त्यामागे खूप अपार कष्ट आहे. बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळाच्या माध्यमातून असं जयश्री इथं आहे, तिने एका वर्षात 12 अधिवेशनं घेतलेली आहेत. अधिवेशन करताना काय कष्ट करावे लागतात, लोकांपर्यंत पोहोचण्याकरता काय करावं लागतं आणि लोकांना जे एकसंध राहावं लागतं, हे अपार कष्ट तिने ह्या तरुण वयामध्ये ज्या वेळेला केलेला आहे. मी हिला गुरुश्री प्रिया मालवणकरला ही का म्हणते तर तिला मी मानस कन्या मानते आणि म्हणून मला आज माझं मन पुराने भरून आलेलं आहे की ही कन्या माझी आज एवढी तयार झाली आणि आज याची देवी याची डोळा मी हे अधिवेशन यशस्वी होताना पाहिलं आणि तिची जी इच्छा आहे ते आश्रम करण्याची, तिला सकाळी सुद्धा म्हटलं आणि जे ती आश्रम काढणार आहे त्याकरता तिची आई म्हणून ॲडव्होकेट मालती शर्मा कायम तिच्या पाठीशी उभी राहील. आणि त्याचबरोबर बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळ आणि शर्मा चॅरिटेबल ट्रस्ट हे मगिरवार सरांचं जे काही अधिवेशन असेल किंवा त्यांची संस्था निर्माण करण्याच्या बाबतीत कायम सहकार्य करेल अशी ग्वाही देते. धन्यवाद. जय. सगळ्या अतिथींनी खाली जायचं उभं, 5-5 जणांची नावं घ्यायची आणि प्रत्येकाला वितरण करायला द्यायचं. आपल्याला सगळ्यांना बोलायला द्यायला वेळ नाहीये. बाहेर जाताना पाण्याची बाटली, तुमचं झाला सत्कार की पाण्याची बाटली आणि खाऊचं हे घेऊन तुम्ही जायचं. एक मिनिट मी एक विनंती करते, माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला थोडा वेळ होणार आहे. प्रत्येक जण मला कटकट करत राहिला तर मी कसं करू सांगा. प्रत्येकाला मी सगळ्यांना ऍडमिशन देताना सांगितलेलं की मला उशीर होणार आहे, सांगितलेलं की नाही. प्रत्येकाला मी सांगितलेलं तुमचा सत्कार करायची मला अंतर्मनातून इच्छा आहे आणि मी मध्ये मध्ये सत्कार बाकीच्या कसं सत्कारासाठी आणि पैसे जमा करण्यासाठी कार्यक्रम मी तो नाही करत, पण तुम्ही माझ्याकडे आलेला आहात. एक तर तुम्ही उपाशी जाता कामा नाही, त्या बाईकला उशीर जा आणि दुसरं तुमचा सत्कार सुद्धा माझ्याकडून झाला पाहिजे आणि सरांवरती खरीच श्रद्धांजली असेल कारण देत आलेले आहेत लोकांना. म्हणून जरा प्लीज गडबड करू नका, शांतपणे जा अशी माझी विनंती आहे. सगळ्यांनी खाली सर्व मान्यवरांनी मंचाच्या थोड्या खालच्या बाजूला यायचं आहे म्हणजे आपल्याला फोटो देखील खूप छान. हो, त्यांची नावं घेतली आहेत आपण. निर्मला रायबोले आणि त्यांच्यासह काही त्यांची नावं घेतली. पहिलं नाव कोणाचं आहे? निर्मला रायबोले. पहिलं कुठं नाव? निर्मला रायबोलेंचं नाहीये. आता या दह्याची वाकडे तिकडे उघडणार तुम्ही किती दिवस कोणालाही नको, गडबड झाली तर त्याला निस्तारावं लागेल. मी नाही निस्तारणार. कोण कोण सांगत होतं ना. निर्मला रायबोले.
मीरा गुरव आणि सविता पाचंगे यांनी कृपया पुढे यायचं आणि आपला सत्कार स्वीकारायचा. यानंतर शिल्पा करंजे ट्रिम करता येईल त्याला आपल्याला काढून टाकत. आणि कुलदीप जयवंत चौधरी. काढून टाकायचं का नाही? हा काही एवढं